असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर आज आहे 29 जून आणि आज आहे माझ्या मम्मी पप्पांची मॅरेज ॲनिव्हर्सरी। त्यांना 13 इयर्स कंप्लीट झाले, 14 लागले। त्यांचं 2012 मध्ये लग्न झालं होतं आणि आज त्यांना फायनली 13 वर्ष 13 इयर्स कंप्लीट झाले आहेत। आणि आज त्यांच्यासाठी किती स्पेशल डे आहे, शुभ दिवस आहे, चांगला दिवस आहे त्यांच्यासाठी। आणि त्यात मम्मी सलाईनवर आहे, माहितीच असेल तिला युरिन इन्फेक्शन झाले पोटात, तर आज तिचा सलाईनचा 3रा दिवस आहे, उद्या आणि परवा 2च दिवस। तर आता ती सकाळचं सलाईन घेण्यासाठी गेली आहे आणि आता मलाही जायचं आहे माझ्या अबॅकसच्या क्लासला। क्लासवरून आल्यानंतर मी आणि नानी जाणार आहोत त्यांना ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आणण्यासाठी। पप्पांनी नाश्त्यामध्ये आणली आहे मिसळ आणि पाव। ही आहे मिसळ किती तरी तिखट आणि यात आहे पाव। चला आता मी पटकन नाश्ता करते आणि जाते अबॅकसच्या। अरे काय अबॅकसच्या क्लासला खालीच ठेवते। आणि असं अजिबात समजू नका की मी त्यांना ॲनिव्हर्सरीचं विश केलं नाही, मी सकाळच विश केलं आहे त्यांना, कुणीच अगोदर विश नाही केलं, मी केलंय। A few moments later. तर आता मी आली आहे अबॅकसच्या क्लासवरून आणि चालली आहे बालू काकाकडे मम्मीला कॅडबरी आणण्यासाठी। मम्मीला आली पप्पांना। तर मी 100 रुपीजवाल्या 2 डेअरी मिल्कच्या फॅमिली पॅक कॅडबरी घेतल्या आहेत। आता मम्मी आणि ते बेडरूममध्ये आहेत आणि मी काल पण आणले होते। मी काल 2 आणल्या होत्या आणि परत आज आणल्या 2 4 कॅडबरी। कळलं नाही पाहिजे ते सगळे रूममध्ये आहेत, पियुषला सुद्धा नाही माहिती। आणि नानी सोबतही जायचं आहे थोड्या वेळाने। हे ना मी मस्तपैकी याला पॅक केलं आहे। इथं मोठं कॅडबरी आहे आणि इथं छोटं, आता हे दिसत पण नाही आहे तसं। चला झालं माझं काम तमाम। अरे बसलो आपण काय करू, एखाद दिवशी चांगलं नटून फुटून साडी तिकडे बंगल्यावर जाऊ आणि तिथं शूटिंग काढू आपल्या दोघीची। तिथं आहे चांगलं गार्डन सारखं, गेलतो ना आम्ही। रविवारी जाऊ पुढच्या आपण साडी तिकडे बंगल्यावर। सावे डॉक्टर गेलतो की शिवाजी महाराजांचं शूट करायला नाही का। तर आता मी शेजारच्या रूममध्ये आहे आणि सगळे इकडच्या रूममध्ये आहेत मम्मी ते। मी का आली आहे माझं सरप्राईज करण्यासाठी। मी अशा प्रकारे कॅडबरी पॅक केली आहे दोन्ही। आता मला फक्त एका चिठ्ठीवर हॅपी ॲनिव्हर्सरी मॉम डॅड असं लिहायचं आहे। तर चला फटाफट करून घेऊयात ते काम। आणि मम्मी आत्ता जाणार आहे संध्याकाळचं सलाईन घेण्यासाठी। ते गेल्यानंतर किंवा ती आल्यानंतर मी आणि नानी जाणार आहोत अजून सरप्राईज आणण्यासाठी। त्यात माझा ना पूर्ण सेट आहे कलर्सचा वगैरे, काही ग्लेटर्स, परत वॉटर कलर्स वगैरे वगैरे वगैरे। हा सेट मला ना अभिराजनी दिलाय रक्षाबंधनला। हे बा, तर चला आता मला हे काय नाही करायचं। माझं हे डेअरी मिल्कचं पॅक डेकोरेशन करून झालं आहे। मी याच्यावरती लिहिलं हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी, यू आर बेस्ट मॉम इन द वर्ल्ड। हॅपी ॲनिव्हर्सरी पप्पा, यू आर बेस्ट फादर इन द वर्ल्ड। कसं वाटतंय? दोन्ही पण मी नाही देणार, एक पियुष देणार आणि एक मी देणार आहे, कारण पियुषनी पण आणले हे जे मोठे आहेत 100 रुपीजवाले ते मीच आणलेत आणि हे जे छोटे आहेत ते आम्ही कालच आणले होते मी आणि पियुषने। पियुषला काय एवढं पॅक वगैरे मस्तपैकी येत नाही, त्यामुळे मीच केले हे दोघांना, म्हणजे दोघं देणार आहे। सो तर मी आणि नानी चाललो आहेत ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आणण्यासाठी। पियुषला घेऊन जायचं होतं पण तो गेलाय त्याच्या अबॅकसच्या क्लासला, त्यामुळे मी आणि नानी चाललो आहेत। राधाकृष्णाची वगैरे। हां हां, नाही मी पाठीमागच्या वेळेसच दिली होती शिवाजी महाराजांची। हां का? हां, एलिमेंट 86 होती पहिली।
ती मूर्ती भारी आहे. ते बोलतायत की ती वाली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घे. मग काय करायचं आता? घ्यायची का हे पीस घ्यायचे? काय यातलं घ्यायचं? काय तुला जे आवडते ते सांग. मी पैसे दे मम्मी त्यांना काहीतरी घेत होतो. घरात भरपूर आहे. हा हा दे मग, हे छान होतं. सो तर आम्ही हे वालं गिफ्ट चूज केलं आहे. कपलचं आहे आणि मस्त पण आहे. ऍक्च्युअली मिनिंगफुल आहे ते. हां जो प्रोग्राम आहे हां ते मिनिंग आहे. इकडे हे नाही मॅच करणार, राईट? हां हे डॉटर म्हणजे हा. फादर असं देणार आहेत ना तुम्ही, म्हणजे हा, तुम्ही पप्पा आणि हा. मम्मीला देणार आहे. हे मॅच नाही होत पण मग. ते एकमेकांना, हा, कपलला आणि एकमेकांना कपलला द्यायला चालेल. ठीक आहे. हां मस्त आहे. हां मूर्ती घेणार होते, पण मूर्ती मी पाठीमागच्या वेळेसच दिली होती. नानीला ती वाली आवडली होती आणि त्यांनी पण तीच सांगितली होती, विठ्ठल रुक्मिणीची. पियुष पियुष तर मी आले की लगेच वरती आली आहे, कारण पप्पा अजून वरतीच आहेत, खाली नाही गेले दुकानात. त्यामुळे मी गिफ्ट इथंच लपवणार आहे कुठंतरी. कुठं लपवू. आणि तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं? मला तो खूप आवडलं. आणि मेन पॉईंट म्हणजे ना जाऊ द्या, चला आता मी पटकन ना गिफ्ट लपवते. तर पियुषाला 25% मला पटकन गिफ्ट लपवून टाकते डायरेक्ट. आता माझ्याकडे दोन गिफ्ट आहेत. कॅडबरी सेट, कॅडबरी पॅक आणि हे वालं. आता पियुष ॲबॅकसच्या क्लासवरून आला आणि परत गेला आहे कॅडबरी आणण्यासाठी. मी त्याला सांगितलं की मी त्याला ते गिफ्ट दाखवलं कॅडबरीचं मी जे केलं ते, पण ते वालं नाही दाखवलं. मी आणि नानी जे गिफ्ट आणायला गेलो होतो ते वालं नाही दाखवलं, कारण तो पचक्या. म्हणजे तो आत्ता क्लासवरून येऊन बॅग ठेवून मी त्याला ती कॅडबरीचं दाखवलं. तो म्हणला तू केलं आहे ते सगळं, माझ्याकडून काहीतरी पाहिजे. आणि तो परत गेला कॅडबरी आणायला. काहीतरी त्याचा प्लॅन चालू आहे बहुतेक. पप्पा होते का? बालू काकाच्या दुकानात. बरं झालं, बस ना. पण मी आणलं होतं ना. मी ढापून कुछ भी झूठ बोल रहा है. नो आई एम टेलिंग यू. याला लावते बँड नंतर. नको आहे लहान काही उडू शकत काही पण ना पिऊ. आपण 5 तर मी 4 आणले. बरं झालं नाही आणलं. ते काय जेवण आहे का? मीच किती आणल्यात? 100 200 वाले मीच तुला कोण नाही देणार. तर आता मी पुन्हा निघाले आहे मम्मीचं सरप्राईज आणण्यासाठी. मम्मी गेली असती, पण तिच्या हाताला सलाईन आहे आणि तिला काही स्कूटी नाही चालवता येणार. त्यामुळे मीच निघाले. तिने मला परफ्यूम सेंट आणायला लावला आहे पप्पांना गिफ्ट देण्यासाठी. आणि आता पप्पाही गेले आहेत केक आणण्यासाठी. आता मी आले आहे तुळशी बाग इथे. मला हा याचा स्मेल आवडला आहे. तर मी हा फायनली पॅक करायला लावला आहे.
आणि माझ्याकडून ना ह्या घाई गडबडीत ना लिहिण्यातच मिस्टेक झाली. टू नितीन फ्रॉम स्मिता, म्हणजे मम्मीकडून पप्पांना. आणि मी काय लिहिलंय, टू मम्मी पप्पा फ्रॉम परी पियुष. अरे यार, हे तर मम्मीचं गिफ्ट आहे, मम्मी पप्पांना देणार आहे. आणि हे लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आता मी इथे गिफ्ट घेतलं आहे. आता मी निघाली आहे घरी. आणि मी ज्यावेळेस गिफ्ट घेत होते तेव्हाच इथून पप्पा गेले. मी पाहिलं, म्हणजे व्हिडिओमध्ये पण घेतलं मी. आता म्हणजे बुलेटवरून ना पप्पा गेले. तुला काय करायचं, तू बस. लाईट लाव. किती घाबरली होते मी. आधीच मला दिसले की पप्पा डायरेक्ट पुढून गेले. काय तुला काय करायचं, तू खोललं बघा. पप्पाना इथे केक घेऊन आले आहेत. मी झाली आहे तयार. Happy marriage anniversary. Happy marriage anniversary. फायनली आता गिफ्ट द्यायची वेळ झाली आहे. काढ ना, दोन्ही पण काढ ना. पटकन पण हे मला देऊयात आता. चल. छोटू तर आता मस्तपैकी सेलिब्रेशन झालं आहे. आणि आता मी चाललो आहोत बाहेर हॉटेलला जेवण करण्यासाठी. घरी आल्यानंतर मम्मी आणि पप्पा गिफ्ट्स अनबॉक्स करणार आहेत. तर चला, मी तर खूपच एक्सायटेड आहे, त्यांच्यापेक्षा पण जास्त. आता आम्ही आलो आहेत साई हॉटेलला. आणि ही माझी साई हॉटेलला यायची 6वी वेळ आहे. ते पण पियुषामुळं. इथे खेळायला आहे त्यामुळे तो येतो, त्यामुळे तो आणतो, त्यामुळे तो फोर्स करतो. त्याचा पप्पा तर लगेच ऐकतात. नाही, दुसरं पण ट्राय केलं पाहिजे ना. दीदी चल ना, झोक्या का बस. तू दिली ऑर्डर. घे ना. नको रुमाला पुढे. तर आता आम्ही घरी निघालोयत. आणि तेवढ्यात काकीचा फोन आला आहे ॲनिव्हर्सरी विश करण्यासाठी. काय करतोय? हॅलो. काय नाही रे, बसले. तू काय करतोय? जेवतोय? नाही रे, आता यायचं नंतर. सुट्टी लागल्यावर यायचं आता. बघू तू दाखव. हे
मम्मीने पप्पाला दिले गिफ्ट. काय आहे? अरे वा 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 वा. त्याने दिलंय मला त्याचं. हा त्याने दिलंय मला. माझी चॉईस आहे, मी आणलंय. ही तिन्ही तू हे आमचं हात लावायचं नाही. थांब रे पिऊ. आता warm acoustic guitar, blend with the gentle sound of the waves crashing against the shore. A serene melody weaves through थांब ना तू. creating इकडे दाखव, लाईट लावलं. rhythm that mirrors वा the वा ocean. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता झोपताना लाव. तर कसा होता आजचा व्हिडिओ? होती. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला आणि तरी हे- सबस्क्राईब हे आधी दादाला. करून घ्या.